नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप नाशिक लोकसभा जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचं चित्र आहे। अद्याप या दोन्ही आघाडीमध्ये उमेदवार ठरत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा आजच्या या कार्यक्रमात घेणार आहोत। खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या एका मेळाव्यात नाशिकची ही जागा शिवसेनेकडे राहील आणि हेमंत गोडसे उमेदवार असतील असे जाहीर केल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झालेला होता। श्रीकांत शिंदे यांनी काय घोषणा केली होती ते आपण आधी पाहणार आहोत। नाशिकमध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला भविष्यवाद जो आहे तो या नाशिकमध्येच या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत करायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, जागा वाटप होते, पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करतात। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो मान्य करावा लागतो आणि मग काल जे जाहीर झालं तो पक्षाची भूमिका नाहीये। आता पक्ष ठरवेल कोणाचं चुकलंय, कोणाचं बरोबर आहे, हे बरोबर आहे का चूक आहे ते पक्ष। प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार कुठे असावा, कुठली जागा असावी याविषयी ते व्यक्तिगत भूमिका त्या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी नेता म्हणून मांडतात। परंतु ज्या वेळेला आमची महायुती आहे त्यावेळेला महायुतीचा एकत्रितपणे निर्णय होईल। एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी आणि अजितदादा हे एकत्रितपणे महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाशी चर्चा करून दिल्लीला त्या ठिकाणी पाठवतील। तथापि तिन्ही पक्षामध्ये योग्य समन्वय साधून कुठल्याही प्रकारचा विसंवाद आमच्यात होणार नाही। भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना, पण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा। ते अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात? थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी। जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कसं काय करतात तुम्ही? दरम्यान महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने राज्यातील काही जागांवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असतानाचं दिसतंय आणि असं चित्र पाहायला मिळत आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून देखील या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू असल्याचं चित्र गेले काही दिवसांपासून पाहायला मिळतं। गेले 2 टर्म नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे निवडून येत आहेत। मात्र अचानक यावेळी भाजपाने या जागेवर दावा केल्याने या मतदारसंघामध्ये चुरस वाढलेली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजपा कार्यालयामध्ये थेट घोषणाबाजी करत ही जागा नाशिकची भाजपाला मिळावी यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केले। त्यामुळे नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेला त्यांच्यातला जो वाद आहे हा विकोपाला गेल्याचं चित्र दिसतंय। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत। तर ही जागा आमच्याकडेच फिरायला असायला हवी अशी भूमिका विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली आहे। दरम्यान नाशिकच्या या जागेवरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत। हे बघा, भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज पक्षाची बैठक होती। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्यात। हंगामा झाला असं म्हणता येणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे प्रचंड पक्षासाठी मेहनत घेत आहेत। मोदीजींचे विचार, देवेंद्रजींचं कार्य, आमच्या राज्याचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली त्या अनुषंगानं कार्यकर्त्यांची अशी एक भावना आहे आणि जनमानसात भावना आहे की भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभेची जागा या ठिकाणी मिळाली पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला ही जागा सोडायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या त्यांच्या त्या भावना होत्या। फक्त एवढंच की त्यांनी तीव्र भावना त्या ठिकाणी प्रकट केल्यात। आपण गेली 10 वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय
आणि हे करत असताना जे नागरिकांना अपेक्षित असलेलं काम, जनसंपर्क असेल, विकास कामं असतील, जे प्रश्न त्यांच्या समस्या आहेत ते शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी कामं केली. कालच्या मेळाव्यामध्ये लोकांचा उत्साह पाहता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकांचा सगळ्यांचा उत्साह पाहता त्यांनी एक औपचारिक घोषणा त्या ठिकाणी केली आणि अधिकृत घोषणा लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करतील असं आपल्याला विश्वास आहे. हे मुंबई नाशिक रोड्स असतील, फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, हे अनेक मागच्या वेळेला असलेलं कुंभमेळाचं इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, असे अनेक कामं जे आम्ही केलेली आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की आमचा अगदीच काही विचार होऊ शकत नाही. पण आता आहे की तिथे शिंदेचे जे हेमंत गोडसे अगोदर निवडून आलेले आहेत, त्यांनी जर जागा सोडावे म्हणून प्रयत्न आमचे आहेत, तर मग विचार करता येईल. दरम्यान महायुतीमध्ये कशा प्रकारची रस्सीखेच सुरू आहे ते आपण पाहिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला देण्यात आल्याचं खुद्द शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर देखील स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी नाशिकच्या या जागेवर आपला दावा कायम ठेवलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघात जास्त असल्याने ही जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रपच्या पक्षाच्या नेत्यांना आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातले नेते गोकुळ पिंगळे यांना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याचं देखील चर्चा रंगलेल्या होत्या. मात्र या सगळ्या मुद्द्यांमुळे अद्यापही महाविकास आघाडीत देखील नाशिकचा उमेदवार ठरेना अशी परिस्थिती आहे. नाही, प्रयत्न आम्ही ती जागा मागण्याचं कारण असं की आपल्याला या नाशिक लोकसभेमध्ये 6 आमदार आहे. त्याच्यापैकी 2 आमदार आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे, एक आमदार जो आहे इगतपुरी आणि त्र्यंबकचा, तोही आमचा राष्ट्रवादीचाच आमदार आम्ही काँग्रेसला दिला होता. त्याजवळ 3 आमदार आहे आणि बाकीचे जे आहेत 3 हे भाजपचे. सेनेचा एकही आमदार इथं नसल्यामुळे आम्ही त्यांना विनंती करत होतो की जागा याच्याप्रमाणे शिवसेनेची, उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेची, परंतु आम्ही त्यांना विनंती करत होतो की या जागेऐवजी तुम्ही दुसरी एखादी जागा महाराष्ट्रात आमच्याकडनं घ्या आणि आम्हालाही तिची जागा द्या, का तर आमच्याकडं पण चांगले उमेदवार आहे. नाही, आता तो निर्णय हा वरिष्ठांचा आहे. कुठली जागा महाराष्ट्रामध्ये त्यांना योग्य आहे किंवा त्यांना चालेल तो निर्णय त्यांचा आहे, तो आम्ही नाही सांगू शकत. परंतु हा प्रस्ताव आमच्या वरिष्ठांनी टाकला होता की आपण ह्या जागेमध्ये कुठंतरी आपण ॲडजस्टमेंट करू, परंतु मला वाटतं अजून काही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र या मतदारसंघामध्ये नेमकं चित्र काय या संदर्भात राजकीय विश्लेषक काय म्हणतात ते देखील पाहूयात. यातल्या लोकांनी प्रचार करायचा की नाही अशी द्विधा मनस्थिती त्यांची निर्माण झालेली दिसते. एकंदरीतच येत्या आगामी काळामध्ये असे दिसेल की स्पष्टपणे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि तिसरा घटक म्हणून जनार्दन स्वामींचे शिष्य उमेदवार असतील. या तिहेरी लढतीमध्ये पुढे काय होईल, प्रचाराला किती दिवस मिळतील आणि प्रचाराचे मुद्दे काय असतील हे येत्या आठवड्याभरामध्ये जवळपास निश्चित होईल. दरम्यान भाजपाकडून दिनकर पाटील सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या संदर्भातला त्यांनी दावा सुद्धा केलाय. काय म्हणतात पाहूयात. एकीकडे देशामध्ये आजपासून आचारसंहिता हे लागू झालेलं आहेत, पण अद्याप ही नाशिक या लोकसभा मतदारसंघावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच हे चालूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अगदी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये आले आणि ही जागा आमच्याकडेच राहील आणि गोडसेच कॅन्डिडेट असतील अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर अगदी स्थानिक लेवलपासून ते वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली. पण अद्याप ही नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघावरनं जे रस्सीखेच आहे ते चालूच असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. माझ्यासोबत भाजपचे नेते आणि इच्छुक कॅन्डिडेट आहेत. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. अजूनही आपला दावा कायम आहे? 100% भारतीय जनता पार्टीलाच नाशिक लोकसभेची जागा मिळावी. संपूर्ण भारतीय जनता पार्टीची प्रत्येक बूथ कार्यकर्त्यापासून नेते, पदाधिकारी, अध्यक्ष, आमदार सगळ्यांची मागणी आहे, जनतेची मागणी आहे की जागा भाजपला सुटावी.
तर अशी ही एकूणच ही नाशिकमधली ही परिस्थिती आहे। एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाशिकच्या लोकसभा मतदारसंघावरनं रस्सीखेच हे चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा नाशिकची जागा अजूनही कुणाला सुटलेली नाही आहे। त्यामुळे हे दोन्ही आघाड्यांमध्ये ही नाशिकची जागा कुणाला सुटतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचा या जागेवर दावा आहे आणि शिवसेनेने या संदर्भात उमेदवार घोषित सुद्धा केलेला आहे। मात्र भाजपाचाही आग्रह आहे। त्यानंतर आता महाविकास आघाडीचं बोलायला गेलं तर राशेप गटाचे प्रदेशाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार गोकुळ पिंगळे यांना उद्धव गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्याची चाचपणी केली जात आहे। गोकुळ पिंगळे यांना शिवभाठात प्रवेश देऊन शिवभाठाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात खलबतं सुरू आहेत। एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ज्यात रस्सीखेच चालू असताना आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक मोठ्या ज्यात हालचाली चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे हे जे आहेत उद्धव ठाकरे गटात हे जाऊन हे नाशिकची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचे सुद्धा चर्चा रंगलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती अशा चर्चा चालू असल्याच्या बातम्या कालपासून ज्या आहेत येताना आपल्याला बघायला मिळतो। या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी स्वतः गोकुळ पिंगळे आपल्याबरोबरती आहेत। ते मुंबईला आत्ताच जाऊन आलेले आहेत, काही बैठक आहेत करून आलेले आहेत। काय एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघावरती चर्चा झालेली आहे हे आपण त्यांना विचारूया। अशा चर्चा रखत आहेत की आपण जे उद्धव ठाकरे गटात जाणार आणि तिकडनं कॅन्डिडेट म्हणून ही नाशिकची लोकसभा निवडणूक लढणार आहात। नाही, यात असं आहे की मुळातच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर जयंत पाटील साहेबांबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे आणि ते काम करत असं जिल्ह्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात आम्ही संघटन वाढवतो आहे आणि ह्या क्षणी सन्माननीय आपले राऊत साहेब असतील, पवार साहेब असतील आणि जयंत पाटील साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झालेली की बस जर उमेदवार असा काही सक्षम नसेल, कारण आम्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले 3 ते 4 महिन्यापासून मागतोय की ही जागा आम्हाला द्या। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्या प्रयत्नामध्ये बरेचसे दिवस गेले। आज जागा काही फायनल झाली नाही तर त्याच्यामध्ये असं राऊत साहेब, पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब असं झाली चर्चा झाली की ही जागा तुम्हाला जर लढवायचं असेल तर उमेदवार असे त्याच्यावरती चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर आज आम्ही आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, त्याच्यावरती आमचं काही डिस्कशन झालं आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही, त्याच्यावरती निर्णय येत्या 2 दिवसात होईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतली त्या संदर्भात आणि बैठकीच्या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री हे देखील उपस्थित होते। नाशिक मतदारसंघामध्ये शांतिगिरी महाराज यांचे फलक सुद्धा त्या संदर्भात लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं। किती उमेदवार जाहीर झाले, कारण लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे की आणि त्यानुसार आमचा जो लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा या मोहिमेच्या माध्यमातून आमचे भक्त परिवार आमच्या जोमाने कामाला लागलेला असून या रणांगणामध्ये ते पूर्णपणे उतरले आहेत आणि संकल्पसुद्धा केलेला आहेत की या लोकशाहीमध्ये जी लोकसभेची निवडणूक आहेत ती काय करायची, जोमाने काय लढवायची आणि जिंकायची सुद्धा। आगामी खरं तर हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्यासाठी शांतिगिरी महाराज हे ठाम आहेत। मध्यंतरी ते मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती, पण या सगळ्या संदर्भात अद्यापही काही निर्णय झालेला नाही। पण अपक्ष जे कॅन्डिडेट करून या लोकसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवण्यावरती ते ठाम आहेत। पण त्यांचे काही बॅनर हे नाशिकमधल्या वेगवेगळ्या भागात लागलेले आहेत। त्या बॅनरवरती जनार्दन स्वामींचे फोटो आहेत आणि त्यालाच विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। हे सगळे जनार्दन आश्रमाचे विश्वस्त आहेत, त्यांच्याकडनं हे विरोध केला जातो। नेमकं हे विरोध का आहे हे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। काय नेमकं 4-5 दिवसापूर्वी आमच्यापर्यंत क्लिप्स आल्या का त्यांनी छापलेले जे काही पॉम्पलेट्स होते त्याच्यावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा फोटो होता, नाव होतं आणि पॉम्पलेट तुम्हालाही सर्वांना माहिती, वाचल्यानंतर त्याची काय अवस्था असते ते इतरत्र पडलेला तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या संघाने आम्ही ही भूमिका मांडली। आमचा त्यांच्या उमेदवारीला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे, त्यांनी कुठलंही इलेक्शन लढवावं हा त्यांचा नैतिकता त्यांच्या स्वतःचा प्रश्न आहे
आमचं म्हणणं एवढंच आहे, विश्वस्त या नात्याने फक्त म्हणणं आमच्याकडे ज्या भावना व्यक्त केल्यात आणि जे आमच्यापर्यंत पोच झाले त्या अनुषंगाने का त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये इलेक्शन पुरतं राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचा फोटो व नाव वापरू नये. तुमचं खरं तर या संदर्भात फोटो काढा किंवा फोटो लावू नका अशा पद्धतीचं काही बोलणं झालंय शांतिगिरी महाराजांसोबत? नाही, तशा पद्धतीचा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याशी वैयक्तिक असं बोलणं नाही झालं, पण काही पत्रकार बंधूंच्या मार्फत त्यांच्याकडे हे गेलेलं आहे. बरं, आता तुमचं म्हणणं ऐकून त्यांनी काढलं नाही तर मग काय भूमिका राहणार आहे तुमची? आज यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाकडे पण पत्रव्यवहार करणार आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक. राज्यामध्ये काही लोकसभा मतदारसंघावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये देखील हेच दावे प्रतिदावे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा वाटपासंदर्भातली तिढा सुटेल का आणि महाविकास आघाडीमध्ये कुणाला या संदर्भात जागा सुटते, कुणाला तिकीट मिळतं हे पाहणं येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर. पाहूयात. एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ज्यात रस्सीखेच चालू असताना आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक मोठ्या ज्यात हालचाली चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे हे जे आहेत उद्धव ठाकरे गटात हे जाऊन हे नाशिकची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचे सुद्धा चर्चा रंगलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती अशा चर्चा चालू असल्याच्या बातम्या कालपासून ज्या आहेत येताना आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी स्वतः गोकुळ पिंगळे आपल्याबरोबरती आहेत. ते मुंबईला आत्ताच जाऊन आलेले आहेत, काही बैठक हे करून आलेले आहेत. काय एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघावरती चर्चा झालेली आहे हे आपण त्यांना विचारूया. अशा चर्चा रखतायत की आपण ज्यात उद्धव ठाकरे गटात जाणार आणि तिकडनं कॅन्डिडेट म्हणून ही नाशिकची लोकसभा निवडणूक लढणार आहात. नाही, यात असं आहे की मुळातच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर जयंत पाटील साहेबांबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे आणि ते काम करत असं जिल्ह्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात आम्ही संघटन वाढवतो आहे आणि ह्या क्षणी सन्माननीय आपले राऊत साहेब असतील, पवार साहेब असतील आणि जयंत पाटील साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झालेली की बस जर उमेदवार असा काही सक्षम नसेल, कारण आम्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले 3 ते 4 महिन्यापासून मागतोय की. दरम्यान जे विशेषमध्ये वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.